पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, अयन दक्षिण, ऋतू वर्षा, मास श्रावण, पक्ष शुक्ल, तिथी मित्रांनो आजची षष्ठी तिथी आहे. सायंकाळी 5 वाजून 51 मिनिटांनंतर सप्तमी तिथीला सुरुवात होईल. वार मंगळवार आहे. नक्षत्र मित्रांनो स्वाती नक्षत्र आहे, जे अहोरात्र असणार आहे. योग मित्रांनो शुक्ल योग आहे. उद्या पहाटे 3 वाजून 23 मिनिटांनंतर ब्रह्मायोगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो तैतिल करण आहे. सायंकाळी 5 वाजून 51 मिनिटांनंतर गरज करण्याला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य सिंह राशीत असेल, चंद्र तुळ राशीत, गुरु कर्क राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्म कुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ स्थितीत असेल तर नक्कीच आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागेल. अन्यथा अशी सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6 वाजून 22 मिनिटांनी आहे, तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 3 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. सध्या असंगत ग्रहामध्ये बुध ग्रह हा आजपासून असंगत होत चाललेला आहे. वक्री ग्रहांमध्ये शनी हा 26 जुलैपासून वक्री होत चाललेला आहे. ते दोनही ग्रह आपल्याला गोचरीने काय फळ देतील हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हर ओम शिव शिव शंभो राज्ञा प्रवर्तमानस्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1948 प्रभावादी षष्ठी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सर दक्षिणायने वर्षा ऋतू श्रावण मासे शुक्ल पक्ष भौम वासुरे स्वाती नक्षत्रे शुक्ल योगे तैतील करणे षष्ठी शुभतीत वीरगोत्रात उत्पन्नमय कडप्पा मोपात दुरित क्षेत्र श्री पार्वतीपती परमेश्वर विद्यार्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करेशे. मित्रांनो, याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातवरील संकल्पाचे पाणी जवळच्या निर्वाळाच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सायंकाळी 5 वाजून 51 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपणास संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा आहे, त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा, यासाठी मुहूर्त दिले दिनांक 18, 20, 22, 23, 26, 30, 31 सप्टेंबर दिनांक 4 आणि 5. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 20, 23 आणि 26. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 30 सप्टेंबर दिनांक 8. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 26, 27, 28, 31 सप्टेंबर दिनांक 7. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 20, 23, 28, 30 सप्टेंबर दिनांक 4 आणि 7. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया. उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी पौष मासाशिवाय मुहूर्त नाही. वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 20, 26, 28 सप्टेंबर दिनांक 4 आणि 7. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 24, 29 सप्टेंबर दिनांक 2. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 20, 28, 30 सप्टेंबर दिनांक 4 आणि 7. यामध्ये आपण महादेव व भगवान विष्णू यांच्या मूर्तीची किंवा ज्या अवतारांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता. विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देव काळातच करा.
घरी करा किंवा मंदिरामध्ये करा. पण दुसऱ्या दिवसापासून आपल्याला या प्राणप्रतिष्ठित मूर्त्यांवर संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागेल. तेव्हाच अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती ह्या जागृत राहतील. अन्यथा त्यांना खंडित मानल्या जाते आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. उपाय ते जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावं किंवा योग्य पुरायतास वा पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा वर निवडावा. जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही नव्याने मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्याने त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, पंचांगात इतर काही महत्वाची माहिती आता पाहूया. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये श्रीयाळ षष्ठी आहे. यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ तो आपण पाहू शकता. एक छोटीशी कथा आहे मित्रांनो शिवभक्ताची. सुपतनु वर्ण षष्ठी हे देखील आपल्यासाठी सर्वसामान्य भक्तांसाठी नाही आहे, विप्रवर्णासाठी आहे मित्रांनो. दर मंगळवारी मंगळागौरीचे पूजन आपल्याला करायचे. तर मंगळागौरी ही वेगळी न मानता आपण आपल्या कुळदेवीमध्येच तिचं दर्शन घ्यायचे, तिला मानायचे आणि तिचीच पूजा अर्चा आपल्याला करायची आहे मित्रांनो. विधिवत करा, षोडोपचार पूजा करा हवी तर. षष्ठी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी सोडून आपल्याला परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणं गरजेचे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्र करा, पण विधिवत करा आणि पंडिताच्या माध्यमातून करा. महत्वाचे म्हणजे अपराह्न काळात करा. तेव्हाच आपली पितृसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपल्या जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, सायंकाळी 5:51 गबाळ योग आहे. हा अत्यंत शुभ योग असल्यामुळे याची प्रचिती आपण घ्यावी मित्रांनो. याचे फळ आपल्याला दुप्पट तिप्पट मिळू शकते मित्रांनो. अग्निपृथ्वीवर सायंकाळी 5:51 हजर आहे, त्याआधी नाही. जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील तर आपण या वेळेनंतर सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ते देखील बंद पडतील तर मग मात्र आपल्याला दोष लागू शकतो. राहुकाळ दुपारी 3 ते 4:30 वाजेपर्यंत. या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणं. तेव्हा आपण कृपया या वेळेमध्ये शक्यतो महत्वाची किंवा विशेष कामे न करता रेग्युलर कामे करा, जेणेकरून आपल्याला अपयश येणार नाही आपल्या कामांमध्ये. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपली मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.